समोर इथे निफ्टी इंडेक्सचा नोव्हेंबर महिन्याचा रिपोर्ट आम्ही तुमच्या समोर सादर केलेला आहे. तुम्हाला 5 तारखेला टार्गेट भेटलाय, 6 ला टार्गेट भेटलाय, 13 तारखेला टार्गेट भेटलेला आहे, 18 तारखेला टार्गेट, 19 ला टार्गेट आणि 25 तारखेला टार्गेट भेटलेला. फक्त एक असा दिवस आहे महिन्यामध्ये जिथे तुमचा लॉस गेलेला आहे. तुम्ही ते पाहू शकता. प्रॉफिटेबल डेज तुमचे 6 आहेत, फक्त एक दिवस लॉस झाला आणि 8 असे दिवस होते जिथे तुम्हाला हा सेटअप भेटलेला नाही आहे. कॅपिटल आम्ही किती वापरलंय? ऑलमोस्ट 15,000 कॅपिटल वापरलेलं आहे. 2 लॉट साईज तुमचं टार्गेट 50 पॉईंट असणार आहे आणि स्टॉप लॉस 20 पॉईंट असणार आहे. चार्ट बघू शकता, खूप सिंपल असा सेटअप आहे. हा निफ्टीचा चार्ट आहे बघा. कधी कधी तुम्हाला 1 2 3 4 5 चा पण रिस्क रेशो भेटतो आणि हा सेटअप सिमिलरली तुम्ही बँक निफ्टी मध्ये करू शकता. हा नोव्हेंबर मंथचा डेटा रिपोर्ट तुमच्या समोर आम्ही सादर केलेला आहे. तुम्हाला 5 तारखेला टार्गेट भेटलाय, 6 ला भेटलाय बॅक टू बॅक, त्याच्यानंतर 8 तारखेला, 11 तारखेला, नंतर 13, 14, 18 तारीख आणि 21 तारीख. फक्त एक असा दिवस आहे जिथे तुमचा स्टॉप लॉस दिलेला आहे. इथे पण तुमचे प्रॉफिटेबल डेज 8 आहे आणि लॉस डे फक्त एक आहे. कॅपिटल वापरलंय 20,000चं, लॉट साईज 2, टार्गेट 100 पॉईंटचं आणि स्टॉप लॉस 50 पॉईंटचं. तर हा एकदम सिंपल असा सेटअप आहे. या सेटअपमध्ये आम्ही कुठल्या टाइम फ्रेम मध्ये ट्रेड केला, कुठले इंडिकेटर वापरले, कधी ट्रेड करायची, कुठला स्टॉप लॉस लावायचा, या सर्व गोष्टी आम्ही या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये तुमच्या समोर सोबत करणार आहात. तर चला आपण जाणून घेऊया ही स्ट्रॅटेजी तुम्हाला कशी करायची. या स्ट्रॅटेजीचं नाव आहे किंग स्ट्रॅटेजी आणि ही स्ट्रॅटेजी आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. चा रिपोर्ट शेअर केलेला आहे. हा निफ्टीचा आहे आणि हा बँक निफ्टीचा आहे. ठीक आहे. इथे आम्ही व्यवस्थितपणे मांडलेलं आहे की तुमचं कॅपिटल किती असणार आहे, तुमचे लॉट साईज किती असणार आहे, तुमचं टार्गेट स्टॉप लॉस किती असणार आहे. या सर्व गोष्टी आम्ही या एक्सेल शीटमध्ये व्यवस्थित पद्धतीने मांडलेल्या आहेत. पण हा सेटअप आपल्याला सगळ्यात पहिलं जाणून घ्यावा लागेल की कशी आपल्याला ट्रेड आयडेंटिफाय करायचं आहे, किती पॉईंटचा टार्गेट स्टॉप लॉस ठेवायचा आहे, कुठे ट्रेड घ्यायचा आहे, कुठल्या टाइम फ्रेमला घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण या सेटअपमध्ये कुठला इंडिकेटर वापरणार आहे, त्यांची सेटिंग काय आहे, हे तुमचे मेन क्वेश्चन असणार आहे. तर चला आपण जाऊया डायरेक्टली चार्टवरती आणि इथे तो सेटअप आपण जाणून घेऊया. महत्त्वाचं, भरपूर लोकांनी कमेंट केली टेलिग्राम चॅनलची लिंक, जी लिंक तुम्हाला आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. त्या लिंकने टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, जिथे आम्ही अपडेट्स रिगार्डिंग जेव्हा आम्ही लाईव्ह येतो किंवा काही अपडेट्स असेल तर टेलिग्राम चॅनलवरती आम्ही पोस्ट जरूर करतो. तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही ऑलरेडी लिंक दिलेली आहे आणि त्या लिंकनी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा. ठीक आहे. तुम्ही इथे पाहू शकता हा निफ्टी 50चा चार्ट आहे तुमच्यासमोर आणि हा 5 मिनिट्स टाइम फ्रेममध्ये. तुम्ही सगळ्यात पहिला बघून घेऊया की टाइम फ्रेम आपल्याला कुठला वापरायचा आहे. तर हा टाइम फ्रेम आपला 5 मिनिट्सचा असणार आहे. कॅन्डल्स आपले नॉर्मल आहेत आणि 2 जे आम्ही इथे इंडिकेटर वापरलेले आहेत, एक आहे इथे EMA आणि दुसरा आहे इथे फिबो टूल. ठीक आहे. EMA आणि फिबो टूल्स आणि ती सेटिंग्स आपण या व्हिडिओच्या शेवटी जाणून घेऊया किंवा तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथे ऑलरेडी आम्ही त्याची सेटिंग्स प्रोव्हाइड केलेली आहेत. भरपूर लोक कमेंट करतात की सेटिंग नाही सांगितली. टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला सगळी सेटिंग भेटेल. याच्या आधी ते जेवढे सेटअप्स आहेत ते तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवरती भेटणार आहेत. तर इथे बघा, तुम्हाला हा सेटअप तुम्हाला मी एक्सप्लेन करतो एकदम सोप्या पद्धतीने. इंडेक्स तुम्ही कुठलाही निवडा, बँक निफ्टी असू द्या, निफ्टी असू द्या किंवा फिन निफ्टी, मिड कॅप निफ्टी, तुम्हाला हा टूल असाच वापरायचा आहे आणि तुम्हाला इथे तसाच रिवॉर्ड भेटणार आहे. ठीक आहे. सेम टार्गेट तुम्हाला भेटणार आहे. फक्त डिसिप्लिननी याला फॉलो करा. तुम्ही इथे बघू शकता हा निफ्टीचा चार्ट आहे. 25 नोव्हेंबर म्हणजे कालचा चार्ट आहे, जास्त जुना नाही आहे. खूप लोक कमेंट करतात तुम्ही 4 महिन्याचा दाखवता, 6 महिन्याचा. आम्ही असं अजिबात करत नाही. आम्ही तुम्हाला लेटेस्टच दाखवतो. लेटेस्ट म्हणजे बघा कालचा सेटअपच दाखवतो इथे. ठीक आहे. हा 25 नोव्हेंबरचा आहे. तुम्हाला ही जी पहिली कॅन्डल आहे, या कॅन्डलचा तुम्हाला हाय लो बघायचा आहे. काय ब्रेक झालाय, किती वाजता बघायचं आहे ते पण लक्षात घ्या. 10 वाजता. तुम्हाला डायरेक्ट मार्केटमध्ये 10 वाजता येत आहे. तुम्हाला 9:15 वाजता येऊन काहीच करायचं नाही आहे. तुम्हाला 10 वाजता मार्केटमध्ये यायचं आहे. 10 वाजता आल्यावरती तुम्हाला बघायचं ही जी पहिली कॅन्डल आहे त्याचा हाय ब्रेक झाला आहे की लो ब्रेक झाला आहे. ठीक आहे. तर तुम्ही इथे सांगू शकता काय ब्रेक झालं आहे. हाय ब्रेक झाला ना. ठीक आहे. आता मी काय करणार, इथे हाय मार्क करणार. हा हाय मार्क केला. ठीक आहे. हा हाय मार्क केला. आता जेव्हा तुम्ही 10 वाजता येशाल तर 10 वाजता हाय असेल, हा हाय असणार आहे. 10 वाजता हाय असणार आहे. बट नंतर जेव्हा हाय चेंज झाला तुम्हाला ही लाईन पण चेंज करायची आहे. जसा हाय चेंज होईल, जसा लो चेंज होईल, तुम्हाला तो चेंज करायचा आहे. ठीक आहे. आता हा तुमचा हाय झाला. तुम्हाला हा टूल घ्यायचा आहे, खालून वरपर्यंत लावायचा आहे. ठीक आहे. लागला हा सेटअप. ठीक आहे. तर तुम्हाला इथे कॉल घ्यायचा का पुट घ्यायचा हे कसं समजणार हे सांगतो तुम्हाला. ही जी पिंक कलरची जी लाईन आहे, हे बघा तुम्ही बघू शकता, मी इथे मार्किंग करतो. ही जी पिंक कलरचा गॅप आहे इथे, हा गॅप म्हणजे हा तुमचा फायनल टार्गेट आहे. ठीक आहे. तो कुठे आलाय, खालच्या साईडला आलाय. म्हणजे तुम्हाला काय घ्यायचं आहे, पुट घ्यायचं आहे. सोप्या भाषेमध्ये ऑप्शन बाईंग जर आपण करणार असाल तर आपल्याला पुट घ्यावा लागेल आणि जर ऑप्शन सेलिंग आपण करणार असाल तर आपल्याला कॉलला शॉर्ट करावा लागेल. ठीक आहे. तर ऑप्शन सेलिंगमध्ये आपण आता नको जाऊया, आता आपण ऑप्शन बाईंगमध्येच जाऊया. ठीक आहे.
तर तुम्हाला आता काय घ्यायचं आहे, पुट घ्यायचं. कसं समजलं, तुमचा टार्गेट आलेला आहे खालच्या साईडला. ठीक आहे, तर तुम्ही इथे पुट कधी घेणार हा तुमचा मेन क्वेश्चन आहे. तर पुट घ्यायला तुम्हाला जी कॅन्डल असेल, कॅन्डल ती 0.5च्या खाली क्लोजिंग झालेली पाहिजे. ठीक आहे, 10 नंतर बघा, 10 नंतर कुठली कॅन्डल खाली क्लोजिंग झाली आहे, ही बघा, ही कॅन्डल ऑलमोस्ट 12 वाजताच्या आसपास या कॅन्डलने खाली क्लोजिंग दिलेलं आहे. आणि सेकंड गोष्ट, तुम्हाला EMAच्या खाली कॅन्डल पाहिजे. या दोन गोष्टी तुम्ही पहिले कन्फर्म करून घ्या. 0.5च्या खाली कॅन्डल पाहिजे, ओके, आणि EMAच्या खाली पण पाहिजे. तुम्हाला ही कॅन्डल भेटली, राईट. तुमचा स्टॉप लॉस असेल इथे 40 पॉईंटचं, तर इथे हिट झालेलं नाही आहे. इंडेक्समध्ये 40 पॉईंट बोलतोय मी, इंडेक्समध्ये. तुमच्या ऑप्शनमध्ये तुमचं स्टॉप लॉस असणार आहे 20 पॉईंटचं आणि टार्गेट असणार आहे 50 पॉईंटचं. कन्फ्यूज होऊ नका. बघा आम्ही काय लिहिलं खाली, स्टॉप लॉस 20 पॉईंट्स, 20 to 25 पॉईंट्स, टार्गेट 50 ते 60 पॉईंट. एक्झॅक्ट असं कधी कधी आपल्याला भेटत नाही, खालीवर होतच होतं. ठीक आहे, चार्टमध्ये बघा तुम्ही, इथून फक्त 24 पॉईंट, 40 पॉईंटचा तुमचा वरचा स्टॉप लॉस असणार आहे. मी इथं तुम्हाला इस लावून दाखवतो. ठीक आहे, 40 पॉईंट कुठे येतील, आणि खाली तुमचा 80 पॉईंट झाला. भेटली तुम्हाला 148 पॉईंट्स भेटली तुम्हाला, 148 पॉईंट्स. 1:3चा रेशियो भेटतो. काय बघायचे दोन गोष्टी तुम्हाला, जर पुट घ्यायचे तर 0.5च्या खाली कॅन्डल आणि EMAच्या खाली. जर EMAच्या खाली नसेल तर तुम्हाला वेट करायचं आहे. जर 0.5च्या खाली नसेल तर वेट. दोन्ही गोष्टी तुम्हाला पाहिजेत. जर दोन्हीमधली एखादी गोष्ट जरी नसली तरी तुम्हाला हा सेटअप करता येणार नाही. लक्षात घ्या, ही जी ॲक्युरसी आली आहे, एवढी चांगली ॲक्युरसी आलेली आहे, तुमचे 7 ट्रेडमध्ये 6 वेळा टार्गेट होणार आहे, 1 वेळा. ही ॲक्युरसी तुम्हाला या डिसिप्लिनमुळे आली आहे. जर EMAच्या खाली कॅन्डल नाही आहे, 0.5च्या कॅन्डल खाली नाही आहे, तर ट्रेड घेऊ नका. हे झालं पुट साईडचं. ठीक आहे, एखादं एक्झाम्पल आपण कॉल साईडचं बघूया. आता तुम्हाला मी बँक निफ्टीचा चार्ट दाखवतो. ठीक आहे, ठीक आहे, हे बँक निफ्टीचं झालेलं आहे. आता कॉल साईडचा डेटा, ओके, ठीक आहे. हा 19 नोव्हेंबरचा डेटा आहे बरं का, 19 नोव्हेंबर, एक 7-8 दिवसा पहिल्याचा. ही पहिली कॅन्डल आहे 9:15ची. ठीक आहे, 10 वाजता या मार्केटमध्ये या कॅन्डलचा हाय ब्रेक झाला की लो ब्रेक झाला बघा. आता तुम्हीच सांगा काय झालं मित्रांनो, कमेंट करा. ठीक आहे, कमेंट करा. जेवढं तुम्ही कमेंट करशाल तुम्ही एंगेज होशाल या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, खूप चांगला कन्सेप्ट आहे. आमचं काम इथे तुम्हाला शिकवणं आहे ती योग्य पद्धतीने, ते आम्ही करतोय. तुम्ही एंगेज व्हा, कमेंट करा. तुमचे जेवढे कमेंट्स येतील तेवढं आम्हाला पण मोटिवेशन भेटेल की आम्ही काहीतरी शिकवतोय, लोकांना समजता येते, लोकांपर्यंत पोहोचता येते. तर तुम्ही कमेंट नाही केलं तर आम्हाला समजणार नाही. चला आपण कुठे येतो, ही जी पहिली कॅन्डल आहे 9:15ची, त्याचा हाय किंवा लो ब्रेक झाला की बघायचं. किती वाजता येऊन, 10 वाजता. काय ब्रेक झाले मित्रांनो, लो ब्रेक झाले, राईट. आता 10 वाजताचा लो कुठला असणार आहे, हा, कारण की याच्यानंतर खाली गेलं ना मार्केट, याच्यानंतर मार्केट खाली गेलं नाही, तर 10 पर्यंत लो हाच असणार आहे 9:40ची कॅन्डल. तर आपण काय करूया, 9:40च्या कॅन्डलच्या लोला मार्क करून घेऊया. घेतलं मार्क करून, ठीक आहे. आपले टूल लावूया इथून एंडिंगपर्यंत. लागले टूल्स, अरे वा, ठीक आहे. आता बघा तुम्हाला कॉल घ्यायचं किंवा पुट घ्यायचं कसं समजणार, कारण की हा जो पिंक कलरचा पॅच आहे हा वरती आलेला आहे, म्हणजे तुम्हाला कॉल घ्यायचा आहे. ठीक आहे, कधी घ्यायचा कॉल, जेव्हा 0.5च्या वरती कुठली कॅन्डल क्लोज करेल आणि EMAच्या वरती पण मार्केट आलेलं पाहिजे. तर 0.5च्या वरती 11:30ला कॅन्डलने क्लोजिंग दिलं आहे. तुम्ही बघा इथे थोडंसं मी झूम करतो वाटलंच इथे. ठीक आहे, थोडंसं झूम करतो, तुम्हाला समजेल. हे बघा, झूम केलं, दिसते तुम्हाला. ठीक आहे, 11:30च्या कॅन्डलने इथे तुम्हाला क्लोजिंग दिलेलं आहे. इथून तुमची ट्रेड बनते आणि तुम्हाला किती पॉईंट्स भेटले, 267 पॉईंट्स इंडेक्समध्ये भेटलेले आहेत. 267 पॉईंट्स म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला 150 ते 180 पॉईंट्स ॲट द मनीच्या कॉलमध्ये भेटतील. आता भरपूर असे लोक विचारतील, ठीक आहे, एवढं सेटअप सांगितलं की आम्हाला ॲट द मनी काय घ्यायचं आहे, इन द मनी घ्यायचा की आउट ऑफ द मनी घ्यायचं आहे. ठीक आहे, आउट ऑफ द मनी तुम्ही सोडून द्या, त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ नका. इन द मनी पण तुम्ही जाऊ नका. तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे ॲट द मनी. ठीक आहे, आता तुम्ही बघा या टायमाला, ठीक आहे, या टायमाला म्हणजे 50,200ची लेवल चाललेली, 50,290ची. ठीक आहे, तर तुम्ही 50,200चा कॉल घ्या, 50,200चा कॉल.
ठीक आहे, तो तुमच्यासाठी खूप चांगला कॉल असणार आहे. तिथे खूप मुवमेंट तुम्हाला भेटू शकते. जी ॲट द मनीमध्ये मुवमेंट भेटते ती तुम्हाला आउट ऑफ द मनीमध्ये भेटणारच नाही. इन द मनी महाग असतात. समजा चुकून एखादी डाऊन साईडची ट्रेड आली तर तुमचा 60 पॉईंटचा स्टॉपलॉस किंवा 50 पॉईंटचा स्टॉपलॉस असाच निघून जाईल. समजलं? म्हणून ॲट द मनीमध्ये ट्रेड करा. इथे तुम्हाला जी रॅली भेटलेली आहे बघा, कंटिन्युअस रॅली भेटली आहे. ऑलमोस्ट तुम्हाला 260 पॉईंटची रॅली भेटलेली आहे. ॲट द मनीच्या कॉलमुळे तुम्हाला 150 ते 180 पॉईंट्स कुठेच नाही गेले, कुठेच नाही गेले. ठीक आहे, समजलं तुम्हाला कॉल कुठे घ्यायचा आहे? जेव्हा टार्गेट वरच्या साईडला येईल तेव्हा तुम्हाला कॉल घ्यायचा आहे. आणि त्यावेळी तुम्हाला काय बघायचे? 2 गोष्टी. मार्केट EMA लाईनच्या वरती पाहिजे कॅन्डल आणि 0.5च्या वरती क्लोजिंग पाहिजे. या 2 गोष्टी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहेत. आता भरपूर वेळा लोक आम्हाला असे पण विचारतात की समजा 10 वाजेपर्यंत पहिल्या जी 5 मिनिटाची कॅन्डल आहे तिचा हाय पण ब्रेक नाही झाला, लो पण ब्रेक नाही झाला तर काय करायचं? काय नाही करायचं, वाट बघायची. जोपर्यंत हाय किंवा लो ब्रेक होत नाही तोपर्यंत तुम्हाला वाट बघायची आहे. एवढं ठेवा, लक्षात ठेवा मित्रांनो. डायरेक्टली ट्रेड घ्यायची नाही, डिसिप्लिन फॉलो करायचं आहे. ठीक आहे, होईल कधी कधी असं तुम्हाला भेटतील दिवस. बघा, महिन्यातून एखाद दोन दिवस बोलतो मी, महिन्यातून झालं तर झालं नाही तर ते पण भेटणार नाही. असं कधीच होत नाही की 10 वाजेपर्यंत पहिल्या 5 मिनिटाच्या कॅन्डलचा हाय किंवा लो ब्रेक होत नाही. असं कधीच नाही होत. एखाद दिवस झालं तर झालं. ठीक आहे, त्यावेळी होईल तर तुम्हाला वाट बघायची आहे. ठीक आहे, समजलं? अजून चांगले जे एक्झाम्पल बघायचे असतील तुम्हाला अजून 1-2 एक्झाम्पल मी दाखवून देतो. ठीक आहे, तर तुम्हाला एक सिम्पल असं एक्झाम्पल. ठीक आहे, हे तर नाही जमणार. ठीक आहे, 1 मिनिट. हां, हे जमेल. ठीक आहे, ही 9:15ची कॅन्डल आहे निफ्टीमध्ये. 9:15ची कॅन्डल आहे आणि या पुढल्याच कॅन्डलने याचा हाय ब्रेक केला. तुम्ही किती वाजता मार्केटमध्ये येशाल? ऑलमोस्ट 10 वाजेच्या आसपास. ठीक आहे, तर तुमचं फी रिप्लेसमेंट टूल कसं लागणार आहे? लो टू हाय लागलं. इथे लागलं का नाही लागलं? ठीक आहे, तुमची डायरेक्टची कॅन्डल ही आहे. ठीक आहे, इथून तुम्हाला किती पॉईंट्स भेटले? 109 पॉईंट्स निफ्टीमध्ये. बघा, नंतरचं मार्केट खूप खाली गेलं. बघा, नंतरचं मी तुम्हाला दाखवू इच्छित नाही आहे. हे बघा, ही 10ची कॅन्डल आहे. ठीक आहे, हे बघा किती खाली गेलं, 200 पॉईंट्स. एवढी तर रॅली आपण कधी कॅप्चर नाही केली ॲज अ रिटेल ट्रेडर. काय बघायचं आहे? हाय किंवा लो ब्रेक झाला की नाही. जर हाय ब्रेक झाला असेल तर पॉईंटच्या खाली कॅन्डल पाहिजे 10च्या नंतर. आणि EMAच्या खाली आहे. हे बघा, EMAच्या खाली पण आहे आणि 0.5च्या पण खाली आहे. समजलं? जर तुम्हाला या सेटअपमध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा काही समजलं नसेल तर कमीत कमी तुम्ही कमेंट लिहायला विसरू नका. आणि जर चांगला वाटला असेल सेटअप, आवडला असेल सेटअप, तर तुम्ही लाईव्ह ट्रेड म्हणून लिहा. ठीक आहे, हा जो रिपोर्ट आम्ही तुम्हाला शेअर केला निफ्टी, बँक निफ्टी, हा नोव्हेंबर महिन्याचा आहे. ठीक आहे, बघा, प्रत्येक दिवशी तुम्हाला ट्रेड करायचं आहे असं कोणी तुम्हाला सांगितलेलं नाही आहे. मार्केट ओपन आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही ट्रेड घेतलीच पाहिजे. तुम्ही ट्रेड कधी घेतली पाहिजे? जेव्हा तुमचा सेटअप बनेल तेव्हा. ठीक आहे, आणि जेव्हा सेटअप बनेल त्याच्यातले काही असे पण दिवस तुमचा लॉस पण होईल. हे बघा, जसं 7 दिवसात ट्रेड तुम्हाला सेटअप भेटला, एका दिवशी लॉस झाला आहे. इथे तुम्ही बघू शकता बँक निफ्टीमध्ये 9 दिवसाचा सेटअप बनला आहे, 8 दिवसामध्ये टार्गेट भेटला, एका दिवस जाणार. स्टॉप लॉस आणि टार्गेट हे मार्केट तुमचं घेत आणि देत राहणार. पण तुम्हाला किती मार्केटमधून घ्यायचं आहे आणि मार्केटला किती द्यायचं आहे हे तुम्ही स्वतः ठरवलं पाहिजे आणि डिसिप्लिन ठेवलं पाहिजे. दिवसाला एक सेटअप. बघा, ह्यामध्ये तुम्हाला काय भेटलंय? फक्त पुट घ्यायचं आहे. कॉल घ्यायची गरज आहे का? नाही. आपण कॉल का घेतो? आपल्याला वाटतं की मार्केट खूप पडले, इथून सपोर्ट घेईल. मार्केट खूप पडले, तिथून सपोर्ट घेईल. मार्केट खूप वाढले, तिथून रिजेक्शन घेईल. इथून मार्केट पडेल, मी पुट घेतो. आपल्या वाटण्याने मार्केट कधीच चालत नसतं. जे सेटअप आपल्याला दाखवतात, जे इंडिकेटर्स आपल्याला दिशा दाखवतात, त्याच्यावरती आपल्याला इथे विश्वास ठेवायचा असतो. आणि बघा, फक्त इंडिकेटर बेस्ड ट्रेडिंग करायची असा माझा अर्थ होत नाही. आपण आपलं सुद्धा नॉलेज इथे आपण वापरलं पाहिजे. आपण आपलं सुद्धा नॉलेज इथे वापरलं पाहिजे. ठीक आहे, सेटअप खूप सिंपल आहे. मी खूप चांगल्या पद्धतीने समजायचा प्रयत्न केला. तुम्हाला जर नसेल समजला तर कमेंट करायला विसरू नका. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जिथे आम्ही या सर्व गोष्टी तुमच्याबरोबर शेअर केल्या आहेत. कुठला इंडिकेटर आहे, कुठले टूल्स आहेत, त्याची सेटिंग्स वगैरे काय आहेत, तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तुम्हाला या सर्व गोष्टी तिथे मिळून जातील. ठीक आहे, एक तर EMA आणि दुसरा फिबो टूल आहे. आणि याच्या आधी आम्ही भरपूर वेळा, कितीतरी वेळा हे शेअर केले तुमच्याबद्दल, कितीतरी वेळा शेअर केले तुमच्याबरोबर. ठीक आहे, तर चला, आजचा जो व्हिडिओ आहे, आजचा हा सेटअप आपण इथेच थांबूया. तुम्हाला काही अडलं असेल
काही समजलं नसेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने मेसेज करा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. आम्ही तुमच्या प्रश्नांना उत्तर जरूर देऊ. तर इथेच थांबूया मित्रांनो आजच्यासाठी. धन्यवाद मित्रांनो.